गुड मॉर्निंग. कशा आहेत सर्व मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. तर आज आहे संडे. तर आज सकाळी सकाळी मुलांच्या स्कूलचं टेन्शन नसल्यामुळे आज मी सकाळीच पोर्च क्लीन करायला घेतलेला आहे. कारण रोज सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी मुलांच्या टिफिनचीच तयारी करावी लागते. त्यामुळे हे काम माझं ते स्कूलमध्ये गेल्यानंतरचं असतं. आणि आज थोडीशी डीप क्लिनिंग केली कारण रोज हे शक्य होत नाही. पोर्चसुद्धा मोठा आहे आणि भरपूर अशी झाडं लावलेली आहे. तर त्यांना पाणी देण्यासाठी आणि पोर्च क्लीन करण्यासाठी बराच वेळ जातो. म्हणून म्हटलं आज भरपूर वेळ आहे आपल्याकडे. आता संडे म्हटलं म्हणजे थोडंसं आरामातच काम असतं. स्वयंपाकाला पण लेट होतं. तर म्हटलं चला क्लीन करून घेते. आणि आत्ता वाजलेले आहे 6 आणि आता मी उठली आहे आणि चला म्हटलं क्लीनच करून घेते पहिले. त्यानंतर बघा आता सर्व काही क्लीन झालेलं आहे आणि झाडांना पाणीसुद्धा दिलेलं आहे. तर आता झाडांना जास्त पाणी देण्याची गरज नव्हती. अगदी थोडं थोडं पाणी दिलं आहे कारण लगातार 8 ते 10 दिवस झाले पाऊसच चालू आहे. आणि पावसामुळेच पोर्चसुद्धा खराब होऊन जातो. पूर्ण माती येते पायांची. त्यामुळे क्लीन करावाच लागतो. तर रोज हे शक्य नसतं. तर आज डीप क्लिनिंग केली लिक्विड वगैरे टाकून. पोर्च क्लीन करून घेतला आणि बाहेरचं वातावरण थोडंसं ढगाळच होतं. पावसाचंच वातावरण होतं. त्यानंतर मग पटपट भांडी आवडून घेतली. आणि आज भांडी भरपूर होती कारण मी ना आज नाईटला भांडी नव्हती घासली. म्हणून आज सकाळी भरपूर भांडी होती. आणि सॅटर्डेला थोडंसं असतं माझं कारण संडेला रिलॅक्स असतं. म्हणून मग चला म्हटलं सकाळीच घासून घेते भांडी. नाहीतर मग रात्रीच सगळं क्लीन करून घेत असते गॅसवटा वगैरे. तर गॅसवटा फक्त क्लीन केला होता आणि भांडी जमा करून ठेवलेली होती. आता पटपट सगळी भांडी आवरून घेतली. आणि ते म्हणतात ना जेव्हाचं काम तेव्हाच करायचं. तर तसंच काही आज माझ्यासोबत झालेलं होतं. तर मी नाईटला भांडी घासली नाही तर आणखी त्याच्यामध्ये भर पडली आणि भरपूर भांडे होते. आणि मग ते भांडे पाहून मला थोडंसं टेन्शनच आलं होतं. पण काय करायचं, आपलं काम आहे ते आपल्याला करावंच लागेल. म्हणून चला म्हटलं भांडी घासून घेते. त्यानंतर मस्त दही बनवलेलं होतं नाईटला मी. तर तेच बघितलं तर खरंच इतकं छान झालं होतं. तुम्हाला जर मी दही कसं बनवते हा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं दही झालेलं आहे. आणि माझी पद्धत थोडी वेगळी आहे. ते याच्या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. नक्कीच तो बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन. तर बघा आता मस्त अशी किचन झालेली आहे क्लीन आपली. गॅसवटा सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि खरंच किती प्रसन्न वाटतं की सगळीकडे क्लीन ठेवलं असलं की किती छान वाटतं. त्यानंतर मग चला म्हटलं आता थोडासा वेळ आहे तर भांडी लावून घेते म्हटलं. तर मग इकडे मी आता भांडी लावून घेत आहे. तर हे काम एक महत्त्वाचंच राहतं कारण मग ते टोपल्यामध्ये भांडी असले ते चांगलं वाटत नाही. आणि आपल्याला काही त्याच्यामधली भांडी लागतात तर मग ते एक एक भांडं काढायला खूप टाईम लागतो. म्हणून चला म्हटलं भांडी वगैरे लावून घेते. आणि इथे आता माझा कॅमेरा सेट करणं चालू होतं. बऱ्याचदा मी काय करते मी स्टँडला मोबाईल लावतच नाही. प्रत्येक वेळी स्टँडला मोबाईल लावत नाही. मी असंच डब्यावर किंवा डब्याच्या साईडला किंवा गॅस ओट्याच्या साईडला अशाच ठिकाणी मोबाईल ठेवते आणि शूट करते. कारण प्रत्येक वेळी मला ते स्टँडला लावणं शक्य होत नाही. आणि मग प्रत्येक वेळी कॅमेरा शूट करताना दिसली की अहो पण चिडतात की तुला हेच काम आहे का शूट करते प्रत्येकच गोष्ट. म्हणून मग मी असं काही शूट करते आणि तेच मग एडिट करते. तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ना ते नक्कीच सबस्क्राईब करा. त्यानंतर मग चला म्हटलं एक DIY बनवा. माझ्याकडे ना बऱ्याचशा डेटॉलच्या अशा ह्या बॉटल्स जमा झाल्या होत्या. तर याच्यापासूनच म्हटलं काहीतरी DIY बनव. तर आता DIY म्हटलं म्हणजे मी फक्त प्लॅन्ट्ससाठीच काहीतरी बनवू शकते कारण मला त्याचीच जास्त आवड आहे. तर तुम्ही बघू शकता अशा भरपूर होत्या माझ्याकडे. तर अशा पद्धतीने मी त्याला कट करून छान कलर करून असे त्याच्यामध्ये छोटे छोटे प्लांट्स लावले आहे. त्यानंतर मग नाश्ता बनवून घेतला. मुलंसुद्धा झोपेतून उठलेले होते. तर आज नाश्त्यामध्ये उपमा बनवलेला होता मी. तर
ते उठले होते तर चला म्हटलं पटकन बनवून घेते. मग त्यानंतर नाश्ता वगैरे झाला आमचा आणि उपमा खरंच खूप टेस्टी झालेला होता. आता मी नेहमी नाही बनवत, पण एखाद्या वेळेसच बनतो आमच्याकडे, कारण मुलंही खायला नाहीच बोलतात. त्यांचं मॅगी असं काही असतं खाण्याचं, संडेला तर जास्तच असतं. तर चला म्हटलं आज यांना खायलाच लावते. तर मग त्यानंतर मग दूध गंजभर दूध खराब झालेलं होतं. तर म्हटलं चला आता पनीर बनवून घेते. आता दूध, दही, पनीर हे सगळं घरीच बनवते मी. दूध असल्यामुळे मी पनीर आणि श्रीखंड, दही असे बरेचसे पदार्थ मी घरीच तयार करते, कारण दुधाचाच बिझनेस असल्यामुळे. त्यानंतर मग मी पनीर असं स्टोर करून ठेवलं, कॅरी बॅगमध्ये ठेवते, कारण आज संडे होता. तर आज पनीरची भाजी नव्हती करायची मला, कारण आज नॉनव्हेज आणणार होते म्हणून मग मी ते उद्याच्या टिफिनमध्ये मुलांना देण्यासाठी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवली. त्यानंतर एवढं दूध गरम करून ठेवलं दिवसभरासाठी. त्यानंतर चला म्हटलं बरेच दिवस झाले चेहऱ्यासाठी काहीच केलं नाही आहे, आपलं बरंच दुर्लक्ष होत आहे, म्हणून हा एक पॅक तयार केला. इथे मी आता अंड्याचा पांढरा भाग घेत आहे फक्त, आणि त्याच्यामध्ये आता मी थोडीशी कॉफी ॲड करणार आहे. आणि नक्कीच ट्राय करून बघा, जे टॅनिंग असते ते पूर्ण रिमूव्ह होऊन जाते आणि अजिबात याने काही साईड इफेक्ट होत नाही. मी नेहमी यूज करते, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि खूप छान रिझल्ट येतो. तर आता मी याला मिक्स करून घेते आहे. छान असं मिक्स करून घेतलं आणि त्याचा ना स्मेल अजिबात येत नाही, कारण आता बघणारे म्हणजे पाहिल्यानंतरच म्हणतील की बापरे अंड्याचा किती स्मेल येणार घाणेरडा, पण असं काहीच होणार नाही. त्यानंतर मग पॅक अप्लाय केला आणि मग आंघोळ करून घेतली आणि लगेच मग नॉनव्हेज घेऊन आले होते आणि लगेच मग मी स्वयंपाकाला लागली. इथे आता माझी फोडणीची तयारी झालेली आहे, फोडणी करून घेतली आणि आज हेअर वॉश केले होते. तर त्यानंतर मग कणिक मळायला घेतली, लगेच कणिक वगैरे मळून घेतली. एका इकडे माझी भाजी झाली होती अर्ध्यापेक्षा जास्त, आणि मग बाकीची कामे पण आता जवळपास सगळी झालेली होती. आता जेवण आणि मी ड्रायरला कपडेसुद्धा लावून दिलेले होते. आणि आज मला भाकरी बनवायच्या होत्या, पण वेळेवर दळणच आणलेलं नाही, म्हणून मग चपात्याच बनवल्या. आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे. जवळपास छान असं मसाल्यात मी नॉनव्हेज होऊ दिलेलं आहे. आणि त्यानंतर मग कणिकसुद्धा मळून झालं. चला म्हटलं आता पटपट चपात्या आवरून घेते आणि मग लगेच मी चपात्या बनवायला सुरुवात केली. आणि मुलांना जायचं होतं स्पोर्टला, आज त्यांची मॅच होती, म्हणून मग पटकन स्वयंपाकाचं आवरून घेतलं आणि त्यांना बोलले की लगेच तुम्ही गरम गरम जेवण करून घ्या. आता आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. तर मुलांना सुद्धा जेवण करायला सांगितलं आणि एका साईडला गरम गरम त्यांना वाढून दिलं. तर असाच होता माझा आजचा दिवस. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा.